गंमत अशी आहे की एक साधी राहणी जर आजच्या काळातली आपण जर पाहिली तर साधारणपणे 30,000 रुपये तरी महिन्याला खर्च पकडायला हरकत नाही. आता महागाईचा आकडा फक्त 7% जरी आपण पकडला, 7% 10 वर्षामध्ये खर्च दुप्पट होतो. अगदी 10 वर्षापूर्वीचा आपला खर्च जरी बघाल आणि आजचं चालणारं घर बघाल तर 10 वर्षामध्ये खर्च घरातला साधारण दुप्पट झालेला आहे. सो त्यामुळे 30,000 चालणारं साधं घर जे आहे ते देखील 10 वर्षानंतर 60,000, 20 वर्षानंतर 1,20,000 आणि 30 वर्षानंतर 2,40,000 रुपये दर महिना खर्च येणार आहे. म्हणजे यामध्ये जर तुम्ही हमाम साबण वापरत असाल तर तो हमाम टू पियर्स पण झालेला नाहीये, हमाम टू हमामच. कोलगेट वापरत असाल तर तुम्ही त्याच्यावरनं आणखीन लक्झरियस ब्रँडची टूथपेस्ट वगैरे वापरली असं देखील आपण पकडलेलं नाही. तर हे काय होणार आहे, 30 वर्षानंतर 2,40,000 रुपये साधारण खर्च लागणार आहे. म्हणजे आता ज्यांनी आता सांगितलं 30-33 वर्षाचे जे आहेत, आफ्टर रिटायरमेंट साधारण आपल्याला विचार करायचा झाला तर 30 वर्षानंतरची रक्कम ज्याला आपण कार्यरत नसू आणि मग किती वर्ष जगू. तर गमतीचा मुद्दा असा आहे की ज्याला भारत स्वातंत्र्य झाला 1947 साली, त्याला लाईफ एक्सपेक्टन्सी रेशो म्हणजे साधारण भारतातला माणूस सरासरी किती जगेल ह्याचा जो आकडा होता तो आकडा काय असेल वाटतं तुम्हाला? बघा सरासरी कशी काढतात, जास्तीत जास्त आणि कमीत कमी. त्या काळी साथीचे रोग आणि बाकी सगळ्या गोष्टी पण खूप होत्या, त्यामुळे त्या आकड्यावरती परिणाम होत होता. त्यामुळे आकडा होता साधारण 48. भारतातला माणूस 48 वर्ष जगेल अशी त्या काळातली पद्धत, ऍव्हरेज आकडा येत होता. पण त्यातून कोणी 60चा झाला, रिटायर्ड झाला तर वाटायचं आता काय राहिलं बाकी माझ्या आयुष्यात. पण आता आपण 75 साजरी केली स्वातंत्र्याची, आणि 75 साजरी करण्याच्या 1-2 वर्षापूर्वी कोविडचा महाप्रताप आपण पाहिला. आपल्यातले अनेक जण सोडूनही गेले जग. पण हे सगळं होऊनही 2023 साली हीच लाईफ एक्सपेक्टन्सी रेशो किती आहे कोणाला कल्पना आहे? तो हा या क्षणाला 70च्या पार गेलेला आहे. आता परत हा देखील ऍव्हरेज आहे. ऍव्हरेज कसं काढलं जातं? जास्तीत जास्त आणि कमीत कमी. ज्यांना मेडिकल फॅसिलिटी, खायला प्यायला उत्तम क्वालिटीचं हे सगळं मिळणार आहे त्यांची तर शक्यता 80-90च्या पलीकडे जाण्याची जास्त आहे. बिकॉज आता जर आपण अमेरिकेचा लाईफ एक्सपेक्टन्सी रेशो बघितला, त्यांच्या लाईफस्टाईलला आपण किती काही म्हणालो तरी देखील अमेरिकेचा लाईफ एक्सपेक्टन्सी रेशो 85च्या पलीकडे गेलाय. युरोपचा ऑलमोस्ट 90 क्रॉस करतोय. जपान बद्दल तर आपण सगळे ऐकूनच होत की ब्लू झोन आणि 100च्या वर जगणारी माणसं वगैरे. सो मुद्दा असा आहे की एक वेळ तरुणपणी थोडीशी तंगी असेल, पैसे हाताशी कमी असले तरी भागून जातं. पण ज्या वेळेला वृद्धापकाळ येतो, पैसे कमवण्याची शक्यता कमी झालेली असते, त्यावेळेला असलेली आर्थिक चणचण ही अवस्था अतिशय डेंजरस आहे. ते येऊ नये म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग करणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सो आता हे झालं साधी राहणी. आता जर आपल्याला आलिशान राहणी हवी असेल तर हाच खर्च जातोय आजच 1 लाखावरती. आणि जर आजच हा 1 लाखाचा खर्च असेल आणि जर ज्यांना वाटत असेल की मला बाबा काही साधी राहणी नको, मला माझं लाईफस्टाईल अपग्रेड करत पण जायचंय, तर अपग्रेड करत जाणार असाल तर आज 1 लाख रुपये, 10 वर्षानंतर 2 लाख, 20 वर्षानंतर 4 लाख आणि ज्याला 30 वर्षानंतर आपल्यातले ऑलमोस्ट सगळेजणच रिटायर्ड असतील त्यावेळेला दर महिना खर्च असेल 8 लाख रुपये. आता या क्षणाला तुम्हाला हे आकडे फारच मोठे वाटतील की माय गॉड 8 लाख रुपये खर्च दर महिन्याला. तर मला आपल्यापैकी सगळ्यात सिनियर मराठी काका
मराठी काका, तुमचा पहिला पगार किती रुपये होता? ज्याला रिटायर झालात तो आकडा जो असेल तो 235 रुपये ज्याला पहिला पगार घेतलेला त्याला वाटलेलं की एवढा पगार होईल आपला? वाटलेलं का? सो जे जे मंडळी 30-35 वर्ष काम करून निवृत्त झालेत त्यावेळेला पगार 500, 800, 1000 रुपये पण नव्हता. म्हणजे एक काळ तर असा होता की ज्यावेळेला 10,000 रुपयाचा पगार देखील अतिशय समाजात प्रतिष्ठित पगार मानला जायचा की बाय गॉड 5 आकडी उत्पन्न आहे. हे चित्र आज किती वेगाने बदलून गेलं. सो त्यामुळे ज्या वेळेला आपण आर्थिक नियोजनाचा मुद्दा घेतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी मिस करून आपलं अख्खं फायनान्शियल प्लॅनिंग बिघडू शकतं, दॅट इज रेट ऑफ इन्फ्लेशन, महागाईचा दर. आणि सरासरी महागाईचा दर हा 6 ते 8% हा राहिलेला आहे. म्हणजे एक 7% महागाईचा दर जर आपण पकडला नाही तर आपल्या फ्युचर मधल्या सगळ्याच कॅल्क्युलेशनचा गडबड होणार आहे. आणि ही मेजर गडबड झालेली असते इन्शुरन्स प्लॅन्स किंवा त्या रिलेटेड इन्व्हेस्टमेंट ज्याला करतो आपण त्यावेळेला. सो काही जणांचं हेच आयुष्य, साधी राहणी हीच त्यांची आत्ताच वास्तवामधली उत्तम राहणी असू शकते. त्यांना किती पैसे मिळाले तरी त्यांना काही लक्झरियस आयुष्याकडे जायचं नाहीये असं देखील असू शकतं. किंवा ज्यांचं आत्ताच उत्पन्न म्हणजे आई वडिलांनी पैसे दिलेले नसतात, पॉकेट मनीवर कसं बसं भागवलंय आणि आत्ता मला नोकरी लागली आणि आत्ता पैसे यायला लागलेत बाबा, आता या पैशाबद्दल मला कोणी विचारणार नाहीये, या भावनेनी जो माणूस एकाकडे आपल्या हातातले पैसे आणि आपल्या स्वप्नातलं आयुष्य, या दोन सर्कल्स मध्ये जेवढी गॅप आहे तेवढा फायनान्शियल स्ट्रेस जास्त. आणि ही जिथे इंटरसेक्ट करतायत दॅट इज सत्य की मला इतके माझं आर्थिक आयुष्य आता जे चाललेलं आणि मला कसं चालू हवं बाबा. सो याबाबत अनेक जण विचार करत असतात की मी जास्त पैसे कमवले तर माझे सगळे प्रॉब्लेम सुटतील. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेणं ही आहे की जोपर्यंत आपण आपले खर्च कंट्रोल मध्ये आणत नाही तोपर्यंत फक्त तुम्ही उत्पन्न किती वाढवलं तरी तुम्ही आणखीन मोठाले खर्च करून ठेवता आणि शेवटी आपण या गॅप मध्येच राहतो. ती गॅप अशा प्रकारे फुलफिल होणं यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न करणं गरजेचं आहे की एका बाजूनी उत्पन्न वाढवणं हे देखील महत्वाचं आहे, पण काही जर अनियंत्रित खर्च आपले चालू असतील तर त्याकडे मी दुर्लक्षच करणार, त्याबाबत मी सुरुचीनीच जाणार असं जर आपण जागत असू तर कितीही उत्पन्न वाढलं तरीही समस्या सुटत नाही.